मला व्हिडिओ नाही बनवलं. आज माझ्याकडे मोबाईल आला मग मी नाही बनवलं, कारण की माझ्याकडे मोबाईल नाही, मग मला व्हिडिओ बनवायला टाईमच भेटत नाही आणि मोबाईल पण नाही आहेत. मग आणि आज आम्ही जाणार होतो डोंगरावरती फिरायला, कारण की माझी मामाची मुलगी होती ना, ती आली होती. मम्मीने सांगितलं होतं की तिला आपलं गाव दाखवून आणा. मग आम्ही तिला गाव दाखवायला घेऊन गेलो होतो. मस्तपैकी डोंगरावरती पण गेलो होतो आणि ना पुरे जे ढग होते ना ते पुरे खालीसुद्धा आलेले होते आणि ना डोंगरावरती मस्त खूप हवासुद्धा येत होते आणि ढगं पण पुरे खाली येऊन लागले होते मस्तपैकी. आणि आम्ही संध्याकाळच्या टायमाला गेलो होतो आणि व्ह्यू पण खूप मस्त येत होतो. आणि खूप सारे दगड होते तिथं, खूप दगड 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 एवढेच होते. आणि तर काय झोपण्यासारखे सुद्धा दगड होते, असं पुरे सपाट दगड असताना ते सुद्धा होते मस्तपैकी तिकडं. कोणी पण झोपून जाऊ शकतं असे सुद्धा दगड होते तिकडं. आम्ही मस्तपैकी मग माझ्या मामाच्या मुलगीला घर दाखवायचं होतं आमचं आलं, म्हणजे की बांधून नाही झालं आहे, बट ती मम्मीने सांगितलं होतं की दाखवायचं, म्हणून आम्ही दाखवायला घेऊन जात होतो. मी, माझा भाऊ आणि माझा एक काकाचा मुलगा छोटासा, त्याला पण यायचं होतं. मग त्याला पण घेऊन गेलो आणि खूप दगड होते आणि मामाची मुलगी तर खालीसुद्धा पडून गेली होती, कारण की खूप दगड होते तिथं. फायनली आम्ही घरी पोचलो होतो. आमच्या नवीन घरी अजून बनवायचं बाकी ते. मग आम्ही पोचलो होतो आणि आमच्याकडून काय दरवाजासुद्धा उघडला जात नव्हता. पण माझ्या काकाचा मुलगा होता, तो आला आणि त्यांनी मग आम्हाला दरवाजा उघडून दिला होता. मग आम्ही दरवाजा उघडून झाल्यानंतर आम्ही घरामध्ये गेलो होतो मस्तपैकी. आणि आम्ही मागच्या दरवाजाने आलो होतो, कारण की पुढचा दरवाजा पुरा लॉक केला होता. आणि पहिलं जे दाखवलं ते रूम, तो किचन रूम होता आणि हा बेडरूम होता आणि हे दुसरा इथे हॉल रूम होता. आणि तो दरवाजा पुरा पॅक. आणि खिडकीमधून इथून मस्त व्ह्यू होता ना, खूप भारी. संध्याकाळचा वेळ होता आणि व्ह्यू पण खूप मस्त होता. अजून तर पावसाळ्यामध्ये खूप भारी दिसतं इथून, खूप मस्त दिसतं. मग आम्ही थोड्या वेळ बसलो, गप्पा मारल्या, मस्ती वगैरे केली सगळ्यांनी बसून. मम्मीने सांगितलं होतं की लवकर यायचं, संध्याकाळ व्हायच्या पहिले घरी पोचायचं. मग आम्ही थोड्या वेळ बसल्यानंतर आम्ही घरी जायला निघून गेलो होतो, कारण की लवकरच घरी पोचायचं होतं. आणि मम्मीने पण लवकर बोलवलं होतं. आणि तुम्हाला एक चीज दाखवायची, तुम्हाला एक झाड दाखवायचं आहे. इतकं मस्त होतं, ते माझ्या बॅक साईडला दिसत असणार तुम्हाला. हे ताडीचे झाड खूप भारी दिसत होतं, असे लाईनशीर होते ते आणि ते इतके भारी दिसत होते ना, खूप भारी दिसतं ते. मग आम्ही घरी जायला निघून गेलो होतो, कारण की घरी लवकर पोचायचं होतं. आणि मी काय बघितलं रस्त्यामध्ये की माझे काका जे होते ना, ते काय करत होते माहिती का तुम्हाला? ते कपडे धुत होते बिचारे बाहेर. मला त्यांना बघून खूप हसू येत होतं, कारण की ते कपडे धुत होते.